विवाह होण्यासाठी रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचं पारायण कसं करायचं याविषयीचे मी व्हिडिओ केलेले आहेत। हे पारायण करण्यापूर्वी संकल्पयुक्त पूजा कशी करायची याचा संपूर्ण व्हिडिओ मी आधीच केलेला आहे। हा व्हिडिओ केल्यानंतर मला अनेक प्रश्न कमेंटद्वारे विचारले गेले, त्यांचे मी उत्तर इथे देण्याचा प्रयत्न करत आहे। तर नेहमीच विचारला जाणारा प्रश्न की पारायण करण्यापूर्वी जी पूजा करतो ती पूजा रोज करायला लागते का? तर याचं उत्तर असं आहे की ही पूजा रोज करण्याची काहीही गरज नाही। ही पूजा फक्त संकल्प करताना पहिल्या दिवशीच करायची असते। रोज नुसता ग्रंथ वाचायचा आहे। दुसरा प्रश्न हा नियमितपणे विचारला जाणारा म्हणजे हे पारायण करताना उपवास करावा लागतो का? तर याचं उत्तर असं आहे, हे पारायण करताना उपवास करण्याची काही एक जरूरत नाही आणि ज्यांना उपवास करायची इच्छा आहे त्याने केला तरी हरकत नाही। मग पुढचा प्रश्न उपस्थित राहतो की हे पारायण करताना मांसाहार वर्ज्य आहे का? तर याचंही उत्तर असं आहे की मांसाहार वर्ज्य नाही, कोणीही नॉनव्हेज खाऊ शकतो। मग हे पारायण कधी करायचं? तर हे पारायण दिवसभरात कधीही केलं तरी चालतो, फक्त शुचिर्भूतता पाळावी लागते। याच्यासाठी माझ्या मते हे पारायण शक्यतो सकाळीच करायचं। सकाळी करण्याचे कारण असे आहे की आपण सकाळी शुचिर्भूत असतो, मनाने आणि शरीरानेही स्वच्छ असतो, फ्रेश असतो, त्यामुळे पारायण हे आनंदाने व्यवस्थित होते, एक आंतरिक समाधान लागते। त्याच्यानंतर आपल्याला उद्योगधंदा नोकरी असते किंवा काहीतरी कामानिमित्त आपल्याला बाहेर पडावं लागतं। मग अशा वेळेला संध्याकाळी थकून भागून घरी आल्यानंतर पुन्हा आंघोळ करून पारायण करायला बसणं हे शरीरानेही आणि मनानेही शक्य होत नाही। याच्यासाठी शक्यतो सकाळीच पारायण करावं। त्याच्यानंतरचा असा प्रश्न आहे की ही जी पूजा केलेली आहे ती विसर्जन कधी करायची? तर पहिल्या दिवशी जी केलेली पूजा आहे ती पूजा दिवसभरात केव्हाही विसर्जित केली तरी चालते। आपण संकल्पयुक्त सकाळी पूजा करतो, मग त्यानंतर वाचनाचा क्रम कधी करायचा आहे? तर हा क्रम असा आहे की मांडणी करतो त्यात गणपती कृष्णाची, त्यासोबत ग्रंथाची पूजा करायची। तेव्हा संकल्प झालेलाच असतो, मी व्हिडिओ ते दाखवलेले आहे। ती पूजा झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर आपण लगेचच पारायणाला सुरुवात करायची। आपण जे अध्याय ठरवलेले आहेत ते अध्याय सर्व वाचायचे, त्यानंतर आपण ती पूजा विसर्जित केली तरी चालते। आता ही पूजा विसर्जित करायची म्हणजे जे निर्माल्य आहे, पान किंवा फुलं, त्याचं काय करायचं? त्याच्या आधी ही पूजा कशी विसर्जित करायची ते मी सांगते। आपल्याला जेव्हा मोकळा वेळ मिळेल, वाचन झालं की लगेच थोड्या वेळाने आपण पूजा केलेल्या ठिकाणी पुन्हा हळदी कुंकू अक्षता वाहायच्या। जे पानाचे विडे मांडलेले आहे ते हाताने थोडे हलवायचे, जे काही आपण 2 किंवा 3 मांडलेले आहे त्याला थोडंसं हलवायचं, म्हणजे पूजा विसर्जित झाल्याप्रमाणे आहे। त्याने कलशही हलवायचा, पानाचे विडे हलवताना कलशही थोडासा हलवायचा आणि त्यानंतर थोड्या वेळाने कृष्णाची मूर्ती असेल, फोटो असेल, तो आपल्या जागी ठेवून द्यायचा। सुपाऱ्या उचलायच्या, त्या पुन्हा वापरल्या तरी चालतात। तांदूळ, फुलं आणि जे काही पानं आहे ते एकत्र भरायचं आणि आपण जिथे निर्माल्य नेहमी विसर्जित करतो तिथे ते विसर्जित करायचे। तांदूळ जे आहे ते विसर्जित केले तरी चालतील किंवा त्याची खीर करायची किंवा भातात वापरले तरी चालतील। मग कलशाच्या नारळाचं काय करायचं? तर कलशाचा नारळ आपण विसर्जन करायचा नाही, तो नारळ आपण फोडायचा, तो प्रसाद म्हणून खायचा। त्याचं खोबरं नुसतं खाल्लं तरी चालतं किंवा तो नारळ जेवणात वापरायचा, गोडधोड पदार्थात वापरायचा, तो नारळ नॉनव्हेजमध्ये वापरायचा नाही। त्यानंतर एक प्रश्न विचारला गेला की ग्रंथ कुठे ठेवायचा? पूजा केलेल्या जागेच ठेवावा लागतो का? आपल्याला जागेच्या अडचणी असतात, पूजा घर हे प्रत्येक ठिकाणी मोठं असतंच असं नाही, म्हणून आपण जर जिथं पूजा केलेली आहे, वाचन केलेलं आहे तिथं ग्रंथ ठेवला तरी चालेल। जर नाही जमलं तर आपण देवघराच्या
देवाच्या ठिकाणी जिथे देवाच्या वस्तू ठेवतो तिथे ठेवावा, किंवा आपल्या कपाटात ठेवायचा, किंवा आपल्याला जिथे सोयीस्कर आहे अशा ठिकाणी ठेवायचा, जी जागा शुद्ध आणि पवित्र असेल. नंतर एक प्रश्न विचारला गेला की मोबाईलवर ग्रंथ वाचला तरी चालतो का? कारण सगळ्यांनाच ग्रंथ उपलब्ध होतोच असा नाही. तर मला या ठिकाणी ते सांगायचं आहे की रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाच्या पोथी महाराष्ट्रात सर्वत्र मिळतात, आणि जिथे मिळत नाही त्यांच्यासाठी मी एक व्हिडिओ केलेला आहे. त्याच्यामध्ये प्रकाशक किंवा बुक स्टॉल त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर मी दिलेले आहे, आणि त्या व्हिडिओत त्यांचे फोन नंबर तुम्ही घेऊन त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कुरिअरद्वारे किंवा पोस्टाद्वारे ही प्रत घरपोच आपल्याला मिळते. आणि तरीही शक्य नाही झालं तर मोबाईलवर वाचला तरी चालेल. फक्त आपण जो मोबाईलवर ग्रंथ वाचणार आहोत तर त्या ग्रंथाच्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्या खऱ्या ग्रंथाप्रमाणे आहेत का ह्या मॅच करायच्या आहे किंवा टॅली करायच्या आहेत. जी खरी प्रत कशी आहे याच्याविषयी सुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे. तेव्हा त्या ग्रंथाच्या मी ओव्या किंवा जे अध्याय सांगितलेले आहेत त्या अध्यायाशी आपल्याकडे असलेल्या ग्रंथाच्या अध्यायाच्या ओव्या आहेत त्या सुद्धा करेक्ट आहेत की नाही हे शहानिशा करता येते. त्यासाठी तो व्हिडिओ तुम्ही जरूर पाहावा. त्याच्यावरनं खरी प्रत जी आहे ती समजू शकते, आणि मोबाईलवर वाचला तरी चालतो. आणि सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं हे आहे की हे पारायण करताना 2 गोष्टी प्रामुख्याने पाळाव्यात. पहिली गोष्ट म्हणजे वेळ. जी वेळ आपण रोज वाचणार आहोत ती शक्यतो एकच ठेवावी. सकाळ, दुपार किंवा संध्याकाळ कोणत्याही वेळा जरी वाचलं तरी ती वेळ ही बदलायची नाही. दुसरी अशी गोष्ट, ज्या ठिकाणी ज्या वास्तूमध्ये आपण पारायण करणार आहोत त्या वास्तूतील ज्या ठिकाणी आपण बसणार आहोत आणि वाचन करणार आहोत ती जागा सुद्धा शक्यतो बदलायची नाही. त्या जागेवरच बसून पारायण आपण जेव्हा करणार आहोत तेव्हा त्या जागेवर बसूनच करायचं, आणि हाच प्रयत्न करायचा आहे.